एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आओ, मी काय म्हणते, मी जरा बाहेर जाऊन येऊ. जरा एक काम आहे. हा, हे तुमचं झालं ना खाणं की जरा बाहेर जाऊन येते. हा, कुठे देशपांडे आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन येते. काय झालं माहितीये का, माझ्या हातून ना एक चूक झाली हो, त्याच्यामुळे बिचारी स्वानंदी गोत्यात आली. तुम्ही बसाल ना, पण तुझ्या बाबांना बोलवते, टीव्ही लावून देते मी. टीव्ही आवडतो ना तुम्हाला. झालं. ए अनिता, आज आपण सगळ्यांनी ना हिचं ते काय ते कॉर्नफ्लेक्स असतं ना, तेच खायचं बरं का. कोणीही कटकट करायची नाही. नको नको, मला कॉर्नफ्लेक्स खाऊन खाऊन कंटाळा आला. मला काकूच्या हातचा मस्त नाश्ता हवाय. संपदाला जे हवंय ते बनवा. हा अंजली, थालपीठ चालेल का? वा बाबा, चालेल. शिरा पण करूया. सायलीचा रिझल्ट आलाय ना, चांगले मार्क्स मिळालेत. कुठे आहे ती? खोलीत लपून बसले, तुझ्यावर रागवले ना. आता हे बोलायची गरज होती का? काकू राहू दे, मी तिचा राग घालवते, मी बोलते त्याच्याशी. तुम्ही ना नको त्या वेळी नको ते बोलण्यात पटाईतात नुसते. जाऊ दे, आनंदाच्या या वेळेला आता उगीच बोलू नकोस त्याला. पण तुला खरंच सांगू का, आज खऱ्या अर्थानं संपदेची पाठवणी करतोय बरं का आपण. खरंच संपी बदलली आहे. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं बाई. पण हे सगळं ना ललिताबाईंच्यामुळे झालं. हे, त्यांना सुद्धा बोलूया का जेवायला आपण? पण नीलचा राग गेला असेल का? मी फोन करतो त्याला. सारखं सॉरी नको ग म्हणून संपदा ताई. सायली, आता किती वेळ रुसून बसणार आहेस? कर ना मला माफ. फक्त माझी माफी मागून काय होणार आहे? घरातल्या सगळ्यांना दुखवलंयस. मी सगळ्यांची माफी मागितलीये, सगळ्यांनी माफ पण केलंय मला. एक तूच आहे जी अडून बसली. अडून बसलीये असं म्हणायचं नव्हतं मला. सायली, आय एम सॉरी. मला माहिती आहे मी सगळ्यात जास्त तुला खूप त्रास दिलाय, तुझा विश्वासघात केलाय. तू माझ्या बरोबर हॉटेलमध्ये खाण्यासाठी, गिफ्ट मिळण्यासाठी आहेस असा घाणेरडा आरोप केला. पण आता मला माझी चूक कळली आहे. आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. संपदा ताई, काही गोष्टी ना सॉरी म्हणून नाही पुसल्या जात ग, त्या मनात दात लागलेले असतात. मला मान्य आहे साहिल. मग आता मी काय करू? हवं तर उठाभाषा काढू का? नको, हे नको ते नको, एवढी भाव काय खातेस ग? सायली,
हे बघ, तू तू जर का मला माफ नाही ना केलंस तर माझं मन मला आयुष्यभर खात राहील ग. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी. प्लीज. तू सारखं सॉरी नको म्हणूस ग. तुला माहितीये मला नाही आवडत सॉरी म्हटलेलं. बरं ठीक आहे, मला माहितीये तुझा राग कसा घालवायचा. सॉरी 1, सॉरी 2, सॉरी 3, सॉरी 4, सॉरी 5, सॉरी. संपदा ताई, तू बस इथे. नको एक सगळं करू. एवढं सगळं करून तू माफ पण करत नाहीयेस मला. तू जेव्हा मला फर्स्ट टाइम सॉरी म्हणाली होतीस ना, तेव्हाच मी तुला माफ केलं होतं. काय? आणि तुला मला सॉरी म्हणावं लागलं यासाठी मी सॉरी. फक्त सॉरी? उठा भाषा काढ. उठा भाषा काढ. उठा भाषा काढ. प्लीज नको ना. यस, आता ही पण उतरली बाटलीत. एक जात सगळे मूर्ख आहेत. आता एकदा का तो नील कंट्रोल मध्ये आला की झालं. निरंजन, इंद्रनील, बरं झालं तुम्ही आहात सगळे इथे. मला जरा बोलायचं तुमच्याशी. काय झालं आई? अरे नील, तसं काय फार सिरियस नाही. आपल्या घरात जे काही चाललंय ना त्याच्याबद्दल तिला बोलायचं असं म्हणत होते. मी म्हटलं बोल मुलांशी, समजूतदार आहेत मुलं, त्यांना कळेल सगळं. तुम्ही दोघी या ग. आई, काही झालंय का? तुम्हाला कोणी काही बोललंय का? नाही ग, कोणी काही बोललं नाही, पण जरा बोलायचं. या ना. वच्छी मावशींच्या संदर्भात. इंद्रनील, निरंजन, वच्छी मावशी जे वागल्या ना आपल्याशी ते सगळं त्यांच्यापाशी. पण आपण नाही वागायचं तसं. आणि असंही त्यांनी खूप केलं रे आपल्यासाठी. त्यामुळे मी तरी माफ करून टाकलंय त्यांना. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल कुठलाही राग स्वतःच्या मनात नका ठेवू प्लीज. काय बोलतेस तू? इंद्रनील, तुझ्या लग्नाच्या दिवशी वच्छी मावशीने जर आपल्याला पैशाची मदत केली नसती ना तर रस्त्यावर आलो असतो आपण. तो बिल्डर दागिनेही घ्यायला तयार नव्हता. आणि तेवढी कॅश आपल्याकडे नव्हती त्यावेळेस. आई, पण आपला घराचा व्यवहार झाला तेव्हा वच्छी मावशींना 10 लाख रुपये दिले पाटील बिल्डरने. 11 लाख दिले होते वच्छी मावशी. हो, आणि त्या उरलेल्या 1 लाखाबद्दल त्यांनी अवाक्षरही कधी काढलेलं नाही. म्हणजे एवढं भांडण झालं तरी सुद्धा त्या बोललेल्या नाहीयेत. आई, अगं आम्हाला माहिती आहे ते, आणि म्हणून नीलने काल त्याची FD मोडली आहे. इंद्रनील, हो, आणि ते पैसे जमा झाले असतील आता अकाउंटवर माझ्या. मी चेकवर सही करून ठेवली ऑलरेडी. त्यावर अमाऊंट पण घातली आहे. फक्त त्यांचं नाव टाकायचं बाकी आहे. भाऊ दादा, हा,
नाव टाका आणि ते काय त्यांच्याकडे चेक पोचता करा. हो देईन. इंद्रनी चेक दे माझ्याकडे. नाव घालायचं ना त्याच्यात. हो. असे त्यांचे पैसे द्यायचेच होते आपल्याला. पण एक गोष्ट, वच्छी मावशी आपल्याशी जे वागले आहेत त्याबद्दल एक अवाक्षरही कोणी बोलणार नाही. त्यांनी चांगल्या माणसाची बेईमानी केली असं लोकांना कळलं तर त्यांचीच बदनामी होईल आणि ते आपल्याला कुणालाही नको. काही कमाल करता तुम्ही. त्या एवढ्या वाईटावर उठल्या आपल्या आणि तुम्ही म्हणताय की निलिमा, बरोबर आहे तुझं, मलाही तसंच वाटलं होतं, पण नंतर हिचं म्हणणं पटलं मला. त्या बाईंनी खूप केलंय आपल्यासाठी, तर आपण नको करूया त्यांची बदनामी. हो, आणि आपण जर असं वागलो ना तर कुणीच त्यांना दराशी उभं नाही करणार आणि उपाशी पोटी मरतील त्या. आणि ते पाप आपल्या डोक्यावर नको. म्हणूनच संपदाला सुद्धा समजावलंय मी. बाळू, कळलंय ना तुला? हो हो. आणि असे कुणी कितीही खालच्या पातळीला जाऊन वागलं ना तरी आपण आपली पायरी नाही सोडायची. सत्य आहे. बाबांचा फोन आहे तुझ्या. हॅलो. हा नील, अरे एक आनंदाची बातमी सांगायची होती. हा, संपदानी महेशच्या आई वडिलांची माफी मागितली आहे. अरे वा, संपदा सासरी जाते. हा, आणि महेश येतोय तिला नेण्यासाठी. ही तर खूपच चांगली बातमी आहे. चल, आता माझ्या बायकोचं टेन्शन कमी होईल. हो, पण नील हे सगळं ललिताताईंमुळे झालं बरं का. तुम्हाला सगळ्यांना संपदाला भेटायला काही प्रॉब्लेम नसेल तर एक रिक्वेस्ट करायची होती. आता संपदा जातीये तर एक छोटीशी पार्टी अरेंज करतोय, जेवण असं ठेवतोय, तर तुम्ही सगळे याल ना? बाबा, तुम्ही या संदर्भात जरा आईशीच बोला ना. एक मिनिट, मी फोन देतो आईला. आई, संपदा सासरी चालली आहे म्हणून बाबा एक जेवणाचा कार्यक्रम प्लॅन करत आहे. बोलवत आहे आपल्याला. बघ, तू बघ, निर्णय घे. नमस्कार. हा नमस्कार. नील बोलला ना तुमच्याशी? हो, इंद्रनील म्हणाला. फारच चांगली बातमी दिलीत ना तुम्ही. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. हो, तो आनंद शेअर करण्यासाठी एक जेवण ठेवतोय घरी, तर तुम्ही सगळे आला तर आम्हाला खूप बरं वाटेल. हो, येऊ ना. नीलचा राग गेला ना? नाही, तुम्ही नका काळजी करू. त्यांनी त्याचा निर्णय माझ्यावर सोपवलाय, तुम्ही माझ्यावर सोपवा. तुम्ही करा तयारी, आम्ही येऊ. हा, हो, थँक्यू. काय मग खुश? मग ब्रेकफास्ट साठी काय आज? आई उपमा करायचं ठरवलंय. वा, वहिनी, मला पण चहा चालेल थोडा. हा, आता मगाशीच म्हणालात ना की पाऊस पडल्यावरच चहा घेईन. पाऊस नाही, पण आनंदाच्या सरीचा शिडकाव तर झाला. हॅलो. हो हो, मी इकडे डोकं करतो, तिकडं उशी नको का आणखी? माणसं येणार आहेत आपल्याकडे, काय बोलतो? माहितीये माहितीये ना मला, म्हणून तर घर कसं चकाचक करून ठेवलंय मी. जावयावर इम्प्रेशन मारण्यासाठी वाटेल ते बोलू नकोस. काय दुपारी झोपला होतास तेव्हा मी आवरत होतो सगळं. मग हो मग नाहीये वसंता, तो आज सकाळपासूनच काम करतोय बरं का. वा वा मातोश्री,
आज आपण वेळात वेळ काढून माझी बाजू घेतली त्याबद्दल मनापासून धन्यवाद बरं का. आता बाबा मी काही मदत करू का? म्हणजे काही काम असतील तर मला सांगा. नाही नाही काय तुम्ही दोघांनी ना शांतपणे इथे बसून राहायचंय. पार्टी कोणासाठी आहे? स्वानंदीचे याने वाटतं. बघ बघ सावकाश जा आणि मस्त. नमस्कार. येस नील या या. अरे राहू दे. मला सगळी का काही माधवराव या. कशी आहेस? या, बसा. अरे हे इंद्रली हो बसा बसा. हा. अंजली अगं अनिता, अंजली आलो आलो. या ग. ओटीची तयारी करत होतो. माधवराव आज तुम्ही आलात ते फार बरं झालं. आपल्याला निवांतपणे गप्पा मारायला मिळतच नाहीत कधी. कायम बायकांच्या समारंभात भेटतो आपण. आज मात्र आनंदाचा दिवस आहे. संपदा तिच्या सासरी चालली आहे. कशी आहेस स्वानंदी? नील स्वानंदीशी बोललं तर चालेल ना? हो हो बोल ना. मी पण. इंद्रनी तुला बोलायचं ना संपदाशी? हा हा काय झालं? माझं परत काही चुकलं का? ऍक्च्युली आय एम हॅपी फॉर यू. फॉर बोथ ऑफ यू. महेश आणि संपदा तुम्हा दोघांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. म्हणजे तुझा राग गेलाय ना आता? हो हो गेलाय. मी तुला म्हटलं होतं ना यांचा राग फार काळ नाही टिकणार. जुईली अगं सगळ्यांसाठी सरबत घेऊन ये पटकन. सरबत? ही लोक तर जेवायला आली आहेत ना. अगं हो जेवणार आहेतच ते, पण आपण संपदाची ओटी भरून घेऊ तोपर्यंत सरबत पिऊन होईल. जा 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 लवकर. नीट या. काय भोज. अगं पण अंजली, ज्यांच्यामुळे हा दिवस उगवलाय ना त्यांचा आधी मान करा. संपदा ये. तुम्ही कशाला एवढा सगळा खर्च केला? तुमच्यामुळे हा दिवस दिसला. नाही म्हणू. आणि खर्च महत्वाचा नाही हो, माणसं महत्वाची आणि निमित्त महत्वाचं. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण संपदाला नाही खेळू देणार स्वानंदीच्या आयुष्याशी. संपदा सगळ्यांना नमस्कार कर. हो. सगळ्या म्हणून एकच कर. चालेल. हाई एकविरे, ते सांगायला आले ते सांगण्यासाठी शक्ती दे मला.
चुकीच्या वेळेला आले का मी? अगं वच्छे, असं का बोलते? घर तुझंच आहे ना? अगं आज संपदा सासरी चालली तिच्या. जरा तुला फोन करायचं विसरून गेले ग. महेश, संपदा, आशीर्वाद घ्या बच्ची मावशींचा. लक्षात त्या मी सगळ्यांची माफी मागितली. फक्त तुम्हीच राहिला होता. बरं झालं वेळेत आला. मी महेश बरोबर कायमची चालली आहे सासरी. तुमचा आशीर्वाद हवाय. आम्हा दोघांनाही आशीर्वाद द्या. आमचा संसार सुखाचा हवा म्हणून. बच्ची मावशी, अहो मुलं चुका करणारच. आपण मोठ्याने मोठ्या मनाने माफ करायला हवं त्यांना, नाही का? आणि तुम्ही तर संपदाचं लग्न जुळवलंय. आजी तुम्हाला स्वतःच्या मुलीसारखं मानतात. सगळ्यांनी माफ केलं तिला. तुम्ही पण करून टाका ना माफ. महेश, संपदा, हो, सुखी राहू.